नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आज आपण ओठावर जर उठणे याबद्दल आपण रेमेडी बघणार आहोत, घरगुती उपाय बघणार आहोत. खूप जणांना आंबे खाल्ल्यावरती या ठिकाणी ओठावरती जर उठतो, परंतु बऱ्याच वेळेला हा जो जर आहे तो तापामध्ये सुद्धा उठतो. किंवा तुमच्या अंगातला ताप जर का बाहेर पडत नसेल, अंगात कणकण वाटत असेल, बाथरूमला जळजळत असेल, पोटात पित्त झालेला असेल, तर अशा वेळेला हा जर उठतो. आणि हा जर उठला की नक्की ओळखावं की तुमच्या अंगात ताप आलेला आहे, ताप बाहेर पडत नाही. बऱ्याच वेळेला ताप बाहेर पडतो, ताप जास्त येतो आणि अशामुळे सुद्धा हा असा जर उठत असतो. या ठिकाणी दोन्हीकडे अशा जखमा झाल्यासारख्या उठतात आणि मग त्याच्यानंतर असं करता येत नाही. करायला गेलं की इथे दुखतं, त्यामुळे मग खाता येत नाही, तिथे काही पाणी वगैरे लागलं तरी त्रास होतो. तर मग अशा वेळेला जेव्हा जर उठतो तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही पोटामध्ये धने जिऱ्याचा काढा घ्यायला पाहिजे. म्हणजे धने आणि जिरे पाव चमचे, धने जिरे जरासे कुटा, आदल्या दिवशी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उकळायचे आणि ते उकळल्यानंतर त्यात ते जे पाणी असतं ते कोमट करा आणि सकाळी उठल्या उठल्या घ्या. एक कपभर, म्हणजे पाव चमचा धने जिरे घ्यायचे, त्याचा कपभर, आणि 1-2 दिवस हे केले ना की अंगातली उष्णता तुमची सगळी निघून जाते आणि तुम्हाला फरक पडायला लागतो. संडासला साफ जर का झालं नसेल तर साफसुद्धा होतं यानं. त्याच्यामध्ये थोडासा तुम्ही लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकता. आणि एक तुम्हाला हमखास उपाय सांगते की त्या ठिकाणी काय लावायचं. त्या ठिकाणी आपण मलम तर लावू शकत नाही. आपण कसं या ठिकाणी मलम लावणार? तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, तर जिरे घ्यायचे, जिऱ्याची पावडर घ्यायची आणि ती मधामध्ये कालवायची. आणि ती मधात कालवल्यानंतर या ठिकाणी ती अशी मलमासारखी लावायची पेस्ट. दिवसातून 2 वेळा लावा. ती पोटामध्ये गेली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण जिरेही तुम्ही खाऊ शकता आणि मधही तुम्ही खाऊ शकता. मध हे अँटी इन्फ्लमेटरी आहे, त्यामुळे कुठल्याही जखमेला मध तुम्ही लावू शकता. लवकर हिलिंग चालू होतं त्या ठिकाणी. आणि त्यामुळे जर का तुम्हाला जर उठला तर काहीच घाबरायचं काम नाही आहे, कारण की जर हा अत्यंत पेनफुल गोष्ट आहे. तर त्या ठिकाणी त्यावेळेला तुम्ही जिऱ्याची पावडर आणि मध असं एकत्र करून या ठिकाणी दोन्हीही बाजूला लावू शकता. पोटात गेलं तरी चालतं, सेफ आहे. लहान मुलांना बऱ्याच वेळेला हा जर उठत असतो. जर का कृमी झाले असतील पोटामध्ये, जंत वगैरे झाले असतील तरीसुद्धा जर उठत असतो. पाणी भरपूर प्यायला पाहिजे, लिक्विड्स भरपूर गेली पाहिजेत, विटॅमिन सी भरपूर गेलं पाहिजे, म्हणजे फळं भरपूर खायला पाहिजेत अशा वेळेला, म्हणजे हा जर कमी व्हायला मदत होते. ताप असला तरी तापही कमी व्हायला मदत होते. डिहायड्रेशन असलं म्हणजे असतंच, उष्णता वाढलेली असते, त्यामुळे पाणी भरपूर प्या. कोकोनट वॉटरही त्यावेळेला प्या, लगेच जर कमी होऊन जाईल. नमस्कार.